पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन आणि आजच्या बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर। मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींवर फुलांच्या पाकळ्यांची केली उधळण। कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि वकिलांमध्ये वाद। SC/ST आरक्षण वर्गीकरण व क्रीमी लेअरची अट रद्द करण्यासाठी नांदेड बंद। आणि आता सुरुवात करूया बुलेटिन मधील बातम्यांना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली आहे। मोबाईलचा टॉर्च लावून महिलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले। व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार रवींद्र फाटक, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत आदी उपस्थित होते। बदलापुरातील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ वाशी येथे महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी शिवाजी चौक येथे ही निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे विद्यमान सरकार आहे हे नाकर्ता सरकार कुठल्याही बाजूने या जनतेचं संरक्षण करू शकत नाही। हा जनतेला आता विश्वास पटलेला आहे, कारण कायदा सुव्यवस्था ही आणि यांच्या घरी रखेल ठेवलेली आहे। मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे त्यांचे इतर सहकारी असतील, कोणीच कायद्याची बूच लागत नाही। वास्तविक पाहता हा पुरोगामी महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती जपण्याचं काम आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी केलं, सर्व सरकारने केलं। मात्र हे सरकार गेल्या 2.5 वर्षापासून ज्या पद्धतीने काम करत आहे, आपण पाहिलं अनेक महिलांचे अत्याचार करून खून गेले, कुणालाही शोध लागला नाही, कुणावरती काही जी ऍक्शन घ्यायची ऍक्शन घेतली नाही। आता आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये आमच्या अक्षता म्हात्रे, त्यानंतर उरणमध्ये यशस्वी शिंदे यांच्यासाठी या ठिकाणी केवढा मोठा निषेध मोर्चा काढला। काय झालं? फडणवीस साहेब रिकामेच। आणि म्हणून आज जो काल आपण पाहिलं बदलापूरमध्ये 8 तासापेक्षा जास्त वेळ रेल्वे थांबवली, हे कधी घडलं होतं का? आपण म्हणू 10 मिनिटं, 15 मिनिटं, तास, 2 तास, परंतु काल 8 तासापेक्षा जास्त वेळ 11 तास बदलापूर येथे रेल्वे थांबवली गेली आणि कोणीही नेतृत्व केलं नाही। उत्स्फूर्तपणे जनता बाहेर पडली। याचा दुसरा अर्थ समजून घ्या की हे सरकार काही करू शकत नाही, हा विश्वास जनतेला पटलेला आहे। आणि म्हणून आता मी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झालाय। आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचारी वकिलांना सही घेऊ देत नव्हते। याकरिता आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, वकिलांनी अशी मागणी केली आहे। वकिलांनी सर्व आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेतल्या आहेत, आम्ही त्यांना सहकार्य केले आहे अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे। आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला वकील पत्रावर आरोपींची सिग्नेचर पाहिजे, तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुमचे 2 लोक द्या आणि सगळ्या आरोपींचे सिग्नेचर घ्या। आमच्या लॉकअपमध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आहे ना सिग्नेचर घेतलेलं आहे। त्यांनी जे आरोप लावला ॲक्च्युअली आम्ही त्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं की यांना सिग्नेचर वगैरे त्या वकील आहे, वकिलांना आम्ही कोऑपरेट केलेलं आहे। ॲक्च्युली मी सह्या घ्यायला गेलो होतो आरोपीच्या, त्याच्यामध्ये काही 2 आरोपी आहे ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर मी त्यांच्या सह्या घ्यायला गेलो होतो। तिथले एक कॉन्स्टेबल होता, तर मग मी त्यांना म्हटलं फक्त साहेब तुम्ही उघडा आणि मी सह्या घेतो, नाही तर तुम्ही घेऊन द्या। मी एवढं बोललो तर म्हणतो तू कोण आहे, इथं तुम्हाला अधिकार नाही उभं राहायचा, अशा आरेरावीच्या भाषा माझ्याशी केलं त्यांनी। आणि त्याच्यामुळे माझा संताप अनावर झाला। एक तर तुम्ही सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात, त्याच्यात नॉन बेलेबल गुन्हे तुम्ही दाखल करतात, वरून तुम्ही सांगतात
की आम्ही जे आंदोलक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही. मग आज तुम्ही काल रात्री तुम्ही गुन्हे दाखल कसे केले? अजून तुम्ही 300 लोकांवर गुन्हे दाखल करणार, हे देखील आम्हाला आता माहिती पडलं आहे. त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. पोलीस प्रशासनावर माझी एवढीच म्हणणं आहे. ॲक्च्युली आता वकीलपत्र आम्ही सह्या घेत होतो आरोपींच्या, परंतु त्यांनी विरोध केला. कशाला सह्या घेतात आणि आरेरावाची भाषा केलेली आहे. ही प्रशासनाचा आम्ही धिक्कार निषेध करतो. हे असे चालू शकत नाही. तुम्ही ऑलरेडी त्या मुलींवर अत्याचार झाला आहे आणि त्या परत तुम्हाला त्या गोष्टी सेन्सिटिव्ह होते हे देखील तुम्हाला माहीत नाही की आम्ही पक्षकार म्हणून पक्षकाराला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे वकीलपत्र सही करतो. एक तर ऑलरेडी सेक्शन लावला नॉन बेलेबल. त्यांची काय चुकी होती त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायची? चुकी एवढीच आहे की त्या मुलीला न्याय मिळावा हाच त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु इथे पोलीस प्रशासन आम्हावर दबाव आणते, आम्हाला सह्या करून देत नव्हते, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आरेरावाची भाषा झालेली आहे. ही चुकीची आहे. या अगोदर जर का ऑफेन्स लवकर रजिस्टर झाला असता, 13 तारखेलाच इन्सिडेंट माहीत होता. शाळा प्रशासन पण दोषी आहे आणि पोलीस प्रशासन दोषी आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जी SIT इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे, हायकोर्टाने देखील निदर्शन दिलेले आहेत, त्यांनी आता या सखोल चौकशी केली पाहिजे, मी विनंती करतो. बदलापूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. यावेळी बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, तसेच संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी धुळे शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. बदलापूरला जी घटना झाली आहे ती निंदनीय शब्दांच्याही पलीकडे आहे, क्रूर कृत्य आहे. सर्वप्रथम म्हणजे हे की ज्या बालिकेवर अत्याचार झाला त्या बालिकेचे पालक हे पोलीस याच्यात गेलेले असताना सुद्धा त्या घटनेला 12 तास का लागले नोंदवायला, आणि त्याच्यानंतर सुद्धा बालिकेला जे आरोग्य प्राथमिक तपासणीचं ते द्यायला पाहिजे होतं पोलिसांकडून ते पण झालेलं नाहीये. आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि आलेल्या सद्यस्थितीत असलेल्या सरकारकडून जर दखल घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आहेच. आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं, उबाटा गटाच्या वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलेलेच आहेत, पण त्यांना त्या गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. संस्था चालकांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांकडनं ज्या चुका झाल्या त्यांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. आणि ज्यांच्यावरही ज्या याने कृत्य केलेले आहेत त्या सदर व्यक्तीला कुठलंही काही न करता ऑन द स्पॉट फाशीची शिक्षा द्यावी, तरच ह्या गोष्टींना आळा बसू शकेल एवढं आम्ही मानतो. नाहीतर SC ST आरक्षण वर्गीकरण व क्रिमिलेअर रद्द करण्यासाठी आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या अनुषंगाने आज नांदेड शहरातील आंबेडकरवादी संघटना व बसपाच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली आहे. नांदेड बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत SC ST आरक्षण वर्गीकरण रद्द करण्यासाठी निवेदन पाठवण्यात आले आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणासाठी उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट लागू करणारा माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल तो आमच्यावर अन्याय अत्याचार करणारा निकाल आहे आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणून आज आम्ही या भारत बंदमध्ये सामील झालेलो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं जातीयवाद्यांनी शेकडो वर्षापासून आम्हाला छळलेला आहे. आता छळण्याचा हा सुधारित मार्ग भारताच्या पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आमच्यावर हा लादलेला आहे आणि आमच्यावर होत असलेला हा अन्याय माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून लोकसभेमध्ये ठराव पारित करून हा सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्द करावा आणि जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना ज्या पद्धतीचं आरक्षण मिळत होतं त्या पद्धतीचं आरक्षण पूर्ववत आम्हाला मिळावं, ते चालू करावं, अशा पद्धतीची विनंती करायला आम्ही आलेलो आहोत. जर आमच्या या विनंतीला मान नाही दिला तर मग मात्र आम्ही खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येनं नांदेडमध्ये मोर्चाच्या स्वरूपामध्ये रस्त्यावर उतरू आणि त्यावेळेस जर अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि भारत सरकार जबाबदार राहील. 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये 7 जजेसच्या बेंचने SC ST आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट लावली. ही जी लावलेली अट होती ही असंवैधानिक असल्यामुळे SC ST समाजाचा
उद्धार आणि विकास रखडण्याकरता आणि तो रोखण्याकरिता ही लागलेली आट येणाऱ्या त्यांच्या भविष्याकरिता घातक आहे. त्यामुळे सर्वप्रथम या निर्णयाच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री कुमारी बहन मायावतीजी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्याचा निषेध केला. त्याचीच एक बाजू म्हणून 21 ऑगस्ट 2024 म्हणजे आज रोजी भारत बंदचे आवाहन बहन मायावतींनी केले आणि त्या आव्हानाला बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही समर्थन दिलेले आहे. त्यामुळं आज छत्रपती चौक नांदेड या ठिकाणापासून क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले या पुतळ्यापासून हार अर्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाम फुलेशाह आंबेडकरी विचारधारेचा चळवळीत कार्य करत असणारा संपूर्ण समाज आमच्यासोबत आला आणि आम्ही सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी यांना हा कायदा रद्द करण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या देशाचे राष्ट्रपती महामहिम भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन पाठवलेलं आहे. आमची मागणी हे होते की 1 ऑगस्ट रोजी ह्या देशामध्ये जे 7 जजेसचं जजमेंट जे ह्या देशामध्ये आलं SC आणि STचं उपवर्गीकरण करायचं आणि क्रिमिनल लागू करायचा याला विरोध म्हणून गेल्या 1 ऑगस्टपासूनच देशामध्ये बहिणजीनं 21 ऑगस्टला हे बंद पुकारलेला होता आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नांदेडमध्ये या बंदमध्ये सहभागी झालो आणि हे बंद हा यशस्वी करण्याकरता या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे निरीक्षक घोडके साहेब असतील, सुनील भाऊ डोंगरे असतील, विकी वाघमारे असतील, या अनेक पदाधिकारी आहेत. यांनी सर्वांनी परिश्रम ह्या बंदसाठी घेतलेला आहे आणि ह्या परिश्रमाला चांगला आम्हाला योग्य तो मिळालेला आहे. कारण आज आम्ही छत्रपती चौकामधून रॅली काढलो. ते महात्मा फुले पुतळ्यापाशी महात्मा फुले पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं आणि तिथून आम्ही रॅलीच्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिस पाशी आलो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन वाचून दाखवलं आणि आमच्या जे मागणी आहेत, कारण ह्या देशामध्ये खरोखर जर अन्याय झाला असेल तर तो BJPच्या काळामध्ये जास्त झालेला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे. तर ह्या दोघांनी मिळून हा SC ST वर्गावर जो अन्याय केलेला आहे ते अन्याय बहुजन समाज पार्टी कदापि खपून घेणार नाही. आज फक्त आम्ही ही रॅली शांततेमध्ये काढलेली आहे, पण हे उपवर्गीकरण थांबलं जर नाही, SC ST क्रिमिनल हे लागू करण्याचं जर थांबलं जर नाही तर बहन कुमारी मायावतीच्या आदेशानुसार, कारण की बहन कुमारी मायावतीनेच सांगितलेलं आहे, हे जर कृत्य जर थांबलं जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूत आणि त्याचा भाग आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये जर झालं जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू. एवढीच माझी म्हणणं. सुशीबेन शहा यांनी बदलापूर येथे झालेल्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. ऐकूयात त्या काय बोलल्या. बदलापूरसाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. काल मी स्वतः तिथे गेली होती आणि आमच्या बरोबर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी पण उपस्थित होते. अत्यंत लाजिरवाणी आणि नंदनीय तशी गोष्ट आहे. आणि जेव्हा मी तिथे उपस्थित होती तर मी प्रिलिमिनरी सर्वे तुरंत इन्व्हेस्टिगेशन सुरू केला. आपले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी CM सरनी SITच्या गठीत केलेलीच आहे, पण त्याचा अगोदर कारण मी उपस्थित होती, एज्युकेशन ऑफिसर्स उपस्थित होते, तर एक प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन आम्ही हाती घेतला आणि त्याच्यामध्ये आय वुड जस्ट लाईक टू ट्रेस द इव्हेंट्स कसं झालं. हे बाब झाली आहे 12 तारीखची. 12 तारीखला हे कांड घडलं होतं. 13 तारीखला ते लहान मुलींनी आईला कंप्लेंट केली की मला कुठेतरी इथे जिथे मी माझे प्रायव्हेट पार्ट आहे तिथे मला अडचण होत आहेत, त्रास होत आहेत. आईनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली 13 तारीखला आणि तिथे त्यांना कळलं की असॉल्ट नक्कीच झालेला आहे. 14 तारीखला आई शाळेमध्ये गेली, हेडमिस्ट्रेसला कंप्लेंट केली की असं काही झालेलं आहे. हेडमिस्ट्रेसनी ते असं म्हणत आहेत आता की त्यांनी शासन प्रशासनला जे स्कूलचे जे शासन आहे त्यांचे मॅनेजमेंट आहे त्याला कळवलं होतं आणि नॉट बिफोर 16th म्हणजे अ लॅप्स ऑफ 48 आवर्स नंतर ते सगळं पोलीस स्टेशनला गेलं. जेव्हा पालक पोलीस स्टेशनला पोहोचले, आमचे वुमन अँड चाइल्ड ऑफिसर तिथे उपस्थित होते, CDPO तिथे उपस्थित होते. 11 तास लावले FIR करायला. मला कळत नाही का बरं असं.
आणि म्हणजेच आजची प्रेस कॉन्फरन्स हे सगळ्यामध्ये मी बघून घेतलं की कुठेतरी हलगर्जीपणा, कुठेतरी महिला आणि मुलांचा संरक्षणचं काम जर कोणी करू शकते आणि करायला पाहिजे ते आहे पोलीस लेवल वा पोलीस स्टेशनला. का बरं एवढा हलगर्जीपणा? तर जशी आपली क्राईम ब्रांच आहे, इट इज अ सेपरेट स्ट्रक्चर. एका पोलीस स्टेशनला मिनी पोलीस स्टेशन असते क्राईम डिपार्टमेंटचा. तसंच जोपर्यंत महाराष्ट्र सरकारने मुलं आणि महिलासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर तयार केलं नाही क्राईम ब्रांचची धर्तीवर, तोपर्यंत मला नाही वाटत काय चेंज होऊ शकते. लक्षात घ्या, आपण 70% आहोत मुलं आणि बाळ, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर. का बरं सेपरेट स्ट्रक्चर? कारण ते जे सिस्टम असते, ते जे स्ट्रक्चर असते, त्याला मुनी पोलीस स्टेशन आपण म्हणू शकतो. त्याला आपण जर लहान पोलीस स्टेशन असेल तर तिथे आपण डेस्क देऊ शकतो. त्यांचं काम ओनली महिला आणि मुलांचा जे प्रश्न असते, गुन्हे झाले असतील ते सोडवायचे. बंदोबस्त आहे, थेफ्ट झाली, रॉबरी झालं, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली, सगळे पोलीस ऑफिसर तिकडे धावून जातात, ठीक आहे. म्हणजे ते चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे ऑफिसर असतो, कोणी असो, ते सगळे पोचतात तिकडे. नंतर परत येताना दे हॅव टू चेंज द युनिफॉर्म, गेट इन टू अ प्लेन क्लोथ. जेव्हा काय कंप्लेन आली, तसं होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, पोलीस म्हणतात की आमच्याकडे भरोसा सेल आहे. भरोसा सेल इज अन आउटरीच प्रोग्राम आणि सगळं महाराष्ट्रभरमध्ये ते लागू नाही आहे. इट्स अन आउटरीच प्रोग्राम आणि ते असावा, चांगलं काम करत आहेत. पण भरोसा सेल कॅनॉट रिप्लेस हे जे ऍक्टमध्ये चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरची तरतूद आहे. जे ऍक्ट इज अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट की हर एक पोलीस स्टेशनला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असावा प्लेन क्लोथमध्ये. ते होते का? मोठं प्रश्नचिन्ह. कारण प्रोटेक्शन ऑफिसर पण जर VIP मूवमेंट बंदोबस्त ते आपला सगळं सोडून वर्दी घालून ते पडतो त्याच्यासाठी. म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन आणि महिला वुमन प्रोटेक्शन जर सिरियसली घ्यायचं असेल, अ सेपरेट फळी हो, पैसे खर्च होईल, पण आम्ही 70% आहोत. मुलं आणि बाळ आज महाराष्ट्रामध्ये 70%. तर त्याच्यासाठी मी आव्हान करते CM साहेबांना, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना, की नक्की क्राईम ब्रांचची धर्तीवर आपण नक्कीच अशी एक मुलांनी बालसाठी एक प्रणाली, एक स्ट्रक्चर तयार करावा, ज्यांचं काम ओनली अँड ओनली वुमन अँड चाइल्ड, महिला आणि मुलांवर जेव्हा अत्याचार होते, त्यांच्यावर शोषण होते, वुवरिझम असो, मुलांसाठी सेक्शुअल असॉल्ट असो, सेक्शुअल क्राईम असो, त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टम तयार करावी. हे प्रस्ताव आम्ही डिस्कस केलं होतं. दीपक पांडेजी होते IG पॉ, अँड अ प्रपोजल इज ऑलरेडी पेंडिंग विथ द गव्हर्नमेंट. आय थिंक समटाइम्स लास्ट इयर इन डिसेंबर हे प्रपोजल आपण महाराष्ट्र सरकारला, होम डिपार्टमेंटला पाठवला होता. देवेंद्र फडणवीस साहेब पण एकदम सेन्सिटिव्ह मंत्री आहेत, व्हेरी फाईन पॉलिसी मेकर. आमचे CM एकनाथरावजी शिंदेनी सांगितलंय की सुशीबेन तुम्ही काळजी करू नका, जे होईल ते आपण नक्कीच करू. पण वुमन अँड चाइल्डच्या प्रोटेक्शन कॅनॉट बी अ नीजर रिॲक्शन की आता झाला आणि मग तुरंत सगळी आपली. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महान्यूज मधील पुढील महत्त्वपूर्ण बातम्या. नमस्कार. खुद को रखे चुस्त दुरुस्त, फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ. नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है. एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 40 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध. आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए. एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है. हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231, पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल, जरीपटका, नागपुर. हमें संपर्क करें 7219889175 पर. नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 2024 कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक
हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे, जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी, कोलकाता साड़ी, कोसा सिल्क, बनारसी सिल्क, भागलपुरी लिनन साड़ी, मुखवास एवं चूर्ण, पापड़, चॉकलेट्स, कॉस्मेटिक, सरानपुर फर्नीचर और भी बहुत कुछ। तो आइए और लाभ उठाइए, कहीं मौका हाथ से छूट न जाए। हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड, रामनगर चौक, नागपुर। अवश्य पधारें। कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। एजेंसी, जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9022253203 या फिर 82639861। क्या आप भी पाइल्स से परेशान